काय रे सागऱ्या, काय आलं? सण्या आणि पायल मंदिराच्या पाठीमागात हात टाकून बसला. या सण्याच्या आईला. चल बस गाडी तू. सगळं म्हणजे आलं नीट लावून. थोडं काम होत तुमच्या. काय रे? या ना सांगतो. आलो. बोल ना, काय झालं? हो तू सरपंचाचा सण्या. हा. तुमची पाहिले ना मंदिर मागं बसला गळ्यात घालून. काय कुठे आहे ते आता? आता घरी. आलोच मी. चल बरं. कुठे होते कुठे होती का? अरे दादा जर कळलं ना तर जीवच घे तुझा. सुरेश मारून काय होणार आहे का? काय असेल ते समजावून सांगा. अरे हिची आई बापाने बोल चांगली सुद्धा मी इकडे पाठवली आणि इकडे अशी वेळ लावायला लागली. बस एक पण एक आहे लाडवली जास्त. उद्यापासून तुझं कॉलेज म्हणजे सगळं बंद. तू घरीच राहायचं. कॉलेज बंद करून काय होणार आहे? लग्न लावून द्यायचं. जायला सांगू तुला लग्न लावून द्यायचं. मग घेईन नवऱ्या बरोबर. रागात घेतले निर्णय चांगले नसतात. ते माझं ऐका. ही माझ्याच मार्गात आहे. मी हिला रोज येता जाता घेऊन येत जाईल आणि हिच्यावर लक्ष पण ठेवी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. उद्यापासून तुझ्या सोबत जायचं. कळलं का? कुठे घ्यायचं इथे घेऊ. हा इथे घेऊ. तुझ्या बारके जा ना पुढं. निघ लवकर निघ लवकर लवकर निघ लवकर निघ लवकर निघ. याच्यासाठी जातो का तू कॉलेजला? शिकायच्या नावाने बोंब आणि बापाच्या नावाने हाका मारता का तुम्ही एकमेकांना? हो मी थोडीच मारला होता आवाज. त्यांनीच मारला. तर माझी काय चूक आहे आता? मला माहिती आहे तू किती शहाण आहे. उद्यापासून जर त्या पोरांमध्ये दिसला ना तर तंगडच उडीतो. ओ ऐका ना. तुझं काय? अहो त्या नानाची पोर नाही का राणी?
तिचं काय? ती त्या नित्यासोबत पळून गेली. आता आणि त्या कोण? आपला बंट्याचा जोडीदार नाही का तो नित्या, त्याच्यासोबत. बंट्याचा जोडीदार? तुकार पोरांच्या नादाने हा पण तुकारच झालाय. हिला बी कळत नाही. मग बाकी बरं आहे ना? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना? नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार सावकार. काय म्हणताय बोला. म्हणलं सरपंचांना सरपंच पदाची शुभेच्छा द्याव्यात. सावकार अहो सरपंच नाही, उपसरपंच म्हणा. उपसरपंच पद तुमच्यासाठी, आमच्यासाठी सरपंच होता. सावकार काय गरीबाची चेष्टा लावली राव. अहो आमच्या पक्षात आला असतात तर सलग 5 वर्ष सरपंच राहिला असता. सावकार अहो सरपंच काय आणि उपसरपंच काय, जाऊ दे आता. थोडा गावकऱ्यांचा पण विचार करावा लागतो. फरक आहे ना. अहो लोक आजही आम्हाला माझे सरपंच म्हणून ओळखतात, उपसरपंच नाही. चला असो, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या लय पैशाचा माज. अहो गरिबांचं लुटून खाल्लं ते काय कडं जाणार आहे काय? हे का नाही? थोडं न्याय राहायला पाहिजे. अरे काल दुपारपासून पायलचा फोन ट्राय करतोय पण तिचा फोनच लागत नाहीये. काय झालं तर नसेल ना रे? काय होणार रे? पाळ्या नाही रे, तिच्याशिवाय नाही राहत मला. चल आपण जाऊ नये. पायल पायल विनीच्या गाडीवर बसून आली. चला. अरे सोड मला, काहीतरी लय मोठा मॅटर झालाय. पाल माझं बोलत नाहीये आणि ती विनीच्या गाडीवर बसून आलीये. सोड मला. तू शांत राहा. नाही रे, जाऊ दे मला. नाही रे, तू शांत राहा. सुनील फोन लावतो. हॅलो हॅलो, सोने काय झालंय? सन्या सन्या तू शांत हो. ए सोने, ते विनीत काय केलंय का? आता जाऊन मारतो त्याला. सोने काय बोलते ते ऐकून घे ना. अरे काय ऐकायचंय? काय ऐकायचंय? पाल माझ्यासोबत बोलत नाहीये, सोने काय सांगत नाहीये. सन्या पायल म्हणते सन्याला माझ्याजवळ येऊ दे ना, कुणीला पाहतोय. सोने तू काय पण कर, मला नाही माहित. सन्या, मला पाहायला भेटायचंय. सन्या काहीही झालेलं नाही, तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त थोडा वेळ थांब, मी तुला सगळं सांगते. सोने प्लीज तू काहीतरी कर. सन्या नाही भेटता येणार. मला भेटायचंय पायाला. राईट, तू कपड्याच्या मॉलमधून पाठी मागून ये, तोवर मी पायला घेऊन तिथं पोचते. सर कपड्याचं बोलला. काय झालंय?
तू माझं बोलत का नाहीये काहीच कळत नाहीये बोल ना सगळं कळालं. कळू दे की मग मी बोलतो त्यासोबत जाऊ मला लय राग येते. आधीच मला मारलं. जा मी नाही घाबरतोय मामाला आता जाऊ बोलतात नाही. तू विनय आहे ना मामाला भोगून देतो तुझ्याबद्दल. ते आपल्याबद्दल पण त्यानेच सांगितलंय. आता तू त्याच्या पाठीवर यावं लागलं. काय विनयचं आता शकत आहे. मामाला नाही तर ते विना नाही याबद्दल काही बोलणार नाहीये. पण आपल्याला फोनवरही बोलता येणार नाही. फोन मामाने घेतला. लक्ष ठेवलं. जीव जाईल माझा कुठे इकडं? बाहेर चल मी येईन. मारणार राव तुला कुठे सरकून दिले ना पात्र पण आपलेच जाळे पण आपलं याला म्हणा बस आली